हॅलो स्टुडंट्स, पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट हा जो लेसन आहे, या लेसन मध्ये आपण या आधीच्या लेक्चरला डोबेरानियन ट्रायड शिकलेलो आहे. न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह आणि त्या ऑक्टेव्ह टेबलचे जे काही ड्रॉबॅक आहेत, डिमेरिट आहेत, ते सुद्धा आपण बघितले. त्यानंतर नेक्स्ट आपण बघतोय मेंडेलियस पिरियडिक टेबल. सो मेंडेलियस पिरियडिक टेबल जो आहे, हा टेबल कन्स्ट्रक्ट कसा केला हा सगळ्यात पहिला मी तुम्हाला सांगितला. यात एक मेंडेलियस पिरियडिक लॉ सुद्धा सांगितलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण मेरिट आणि डिमेरिट बघतोय. सो त्यातले मेरिट जे आहेत ते आपले झालेले आहेत. एकदा फक्त मेरिट रिवाइज करा. सो मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल, त्यातला फर्स्ट मेरिट होता तो म्हणजे व्हॅकंट प्लेसेस. मेंडेलिव केप्ट सम व्हॅकंट प्लेसेस इन हिज पिरियडिक टेबल. मेंडेलिवनी त्यांच्या पिरियडिक टेबल मध्ये काही व्हॅकंट प्लेसेस ठेवल्या होत्या आणि या प्लेसेस त्या एलिमेंटसाठी होत्या जे एलिमेंट अजून डिस्कव्हर व्हायचे होते. याशिवाय त्या एलिमेंटचा ॲटॉमिक मास, त्यांच्या काही प्रॉपर्टीज त्यांनी प्रेडिक्ट केल्या होत्या आणि नंतर असं लक्षात आलं की हे त्यांचं जे प्रेडिक्शन आहे ते सगळं करेक्ट आहे. त्यानंतर सेकंड तुम्हाला सांगितलेलं की मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये नोबेल गॅसेससाठी किंवा नोबेल गॅसेस ऍड करण्यासाठी कुठली प्रोव्हिजन नव्हती किंवा एक्स्ट्रा कुठलाही कॉलम नव्हता. पण जेव्हा नोबेल गॅसेस डिस्कव्हर झाले तेव्हा ते मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये ऍड करता आले, बाकीच्या कुठल्याही एलिमेंटची पोझिशन डिस्टर्ब न करता. आणि अजून एक मेरिट आहे ते म्हणजे मेंडेलिव यांनी काही एलिमेंटचा ॲटॉमिक मास रिवाइज केलं सो ॲज टू गिव्ह देम प्रॉपर प्लेस इन द टेबल अकॉर्डिंग टू देअर प्रॉपर्टीज. सो हे आपण शिकलेलो मेरिट्स मध्ये. नेक्स्ट जे दिलेलं आहे ते डिमेरिट्स. डिमेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. तो सगळ्यांनी व्यवस्थित समजून घ्या. फर्स्ट डिमेरिट काय बघा, होल नंबर of atomic masses, whole number atomic mass of some element is same. म्हणजे बघा, कोबाल्ट आणि निकेल हे जे दोन इलेमेंट आहेत, ह्या दोन इलेमेंटचं ॲटॉमिक मासचा जो होल नंबर आहे, होल नंबर म्हणजे यांचे ॲटॉमिक मास पॉइंट मध्ये आहेत, पण होल नंबर जर काढला तर ह्या दोघांचंही ॲटॉमिक मास सेम आहे आणि ते जवळपास कोबाल्ट आणि निकेल यांचा ॲटॉमिक मास 35. ओके, कोबाल्ट आणि निकेल यांचं जे ॲटॉमिक मास आहे त्यापैकी कोबाल्टचा ॲटॉमिक मास 58.9 समथिंग आणि निकेलचं सुद्धा ॲटॉमिक मास आहे 58.6 समथिंग. पुढे डिजिट्स आहेत, पण हे जे आहे याचे जर राऊंड फिगर केले किंवा होल नंबर जर तुम्ही काढला तर कोबाल्टचा ॲटॉमिक मास सुद्धा 58 आणि निकेलचा ॲटॉमिक मास सुद्धा 58. सो दोघांचाही ॲटॉमिक मास सेम आहे. आता मेंडेलियस पिरियडिक टेबल एकदा आठवा. आपण हा मेंडेलियस पिरियडिक टेबल बघितला, त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की एलिमेंटची अरेंजमेंट कशी आहे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. ॲटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने आहे. मग आता या ठिकाणी बघा, कोबाल्टचा ॲटॉमिक मास किती दिसत आहे 58 आणि निकेलचा सुद्धा ॲटॉमिक मास किती आहे 58. होल नंबर ॲटॉमिक मास, दोघांचाही हा होल नंबर ॲटॉमिक मास होल नंबर आहे, तो कसा आहे दोघांचाही सेम आहे. आता दोघांचाही ॲटॉमिक मास जर सेम असेल तर पहिली पोझिशन कोणाला द्यायची, पहिली पोझिशन कोबाल्टला द्यायची की पहिली पोझिशन निकेलला द्यायची, कारण ॲटॉमिक मास दोघांचाही सेमच आहे. हे ॲम्बिग्युटी किंवा हा एक क्वेश्चन त्यांच्या टेबलमध्ये क्रिएट झाला ज्याचं आन्सर त्यांना देता आलं नाही की फर्स्ट प्लेस कोणाला द्यायची, कोबाल्टला की निकेलला द्यायची. सो दिस वॉज दी फर्स्ट डिमेरिट ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. पुन्हा एकदा रिपीट करते, होल नंबर ॲटॉमिक मास ऑफ सम एलिमेंट इज सेम. काही एलिमेंटच्या ॲटॉमिक मासचा जो होल नंबर आहे तो कसा आहे, सेम आहे. आणि सेम असल्यामुळे देअर वॉज ॲम्बिग्युटी रिगार्डिंग देअर पोझिशन इन द पिरियडिक टेबल. तिथं कन्फ्युजन होतं की त्यांची पोझिशन कशी ठेवायची, पहिला कोण आणि दुसरा कोण. हा पहिला डिमेरिट आहे. दुसरा डिमेरिट चेक करा, आयसोटोप्स. या आधीच्याही लेक्चरला मी तुम्हाला आयसोटोप सांगितलेलं, तिथं मी क्लोरीनचे एक्झाम्पल सांगितलेलं. क्लोरीन जे आहे, क्लोरीनचे जर आयसोटोप सांगायचे झाले तर फॉर एक्झाम्पल हा क्लोरीन आहे, त्याचा ॲटॉमिक मास आहे 35 आणि दुसरा क्लोरीन त्याचा ॲटॉमिक मास आहे 37, पण दोघांचाही ॲटॉमिक नंबर सेम. असं जर असेल तर ह्या दोघांना काय म्हटलं जातं, आयसोटोप्स. तर हे दोन्ही क्लोरीन एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. सो एकदा पुन्हा समजून घ्या, आयसोटोप्स म्हणजे एकाच एलिमेंटचे दोन ॲटम ज्यांचा ॲटॉमिक नंबर सेम मात्र ॲटॉमिक मास वेगवेगळं, त्यांना म्हटलं जातं आयसोटोप. मग आता बघा,
isotopes are discovered long after Mendeleev's periodic table. मेंडेलिव्हनी पिरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट केल्यानंतर बऱ्याच दिवसानंतर आयसोटोप जे ते डिस्कवर झाले. आता पुन्हा एकदा काय प्रश्न आला बघा, मेंडेलिव्हचं पिरियडिक टेबल, त्यात 2 पॉइंट महत्वाचे. एक, इलेमेंटची अरेंजमेंट कशी असली पाहिजे, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ऍटॉमिक मासेस, ऍटॉमिक मासेसच्या इन्क्रीजिंग ऑर्डरने असली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सेम केमिकल प्रॉपर्टीज असणारे इलेमेंट एकाच ग्रुपमध्ये आले पाहिजे. तर हे 2 कंडिशन इथे सॅटिस्फाय होतील का बघा. हे 2 आयसोटोप आहेत, यांना जर पिरियडिक टेबल मध्ये पोझिशन द्यायची झाली तर या क्लोरीनला तुम्हाला फर्स्ट पोझिशन द्यावी लागेल, कारण त्याचा ऍटॉमिक मास 35 आहे, कमी आहे. त्यानंतरची पोझिशन तुम्हाला या क्लोरीनला द्यावी लागेल, कारण त्याचं 37 आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू ऍटॉमिक मास ह्या दोघांना वेगवेगळी प्लेस दिली पाहिजे. पण दुसऱ्या अँगलने विचार कराल तर हाही क्लोरीन आहे, हाही क्लोरीन, याचा ऍटॉमिक नंबर 17, याचाही ऍटॉमिक नंबर 17, दोघांच्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा सेम. मग आता केमिकल प्रॉपर्टीज सेम आहेत तर त्यांना सेम प्लेस पण देणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, जर ही अशी ओळ आहे तर याच्यामध्ये पहिला तुम्हाला क्लोरीन 35 आणि नंतर क्लोरीन 37 लिहिला पाहिजे, कारण ऍटॉमिक मास वेगवेगळा आहे. पण दुसऱ्या अँगलने विचार केला तर दोघांच्याही प्रॉपर्टीज सेम आहेत, त्यामुळे त्यांना एकाच ठिकाणी प्लेस देणं सुद्धा गरजेचं आहे. मग आता काय करणार, सेम प्लेस द्यायची की डिफरंट प्लेस द्यायची, हे कन्फ्युजन यांच्या पिरियडिक टेबल मध्ये क्रिएट झालं. हा दुसरा डिमेरिट आहे मेंडेलिव्हज पिरियडिक टेबलचा. थर्ड डिमेरिट बघा, थर्ड इज राइज इन ऍटॉमिक मास. राइज इन ऍटॉमिक मास म्हणजे इन्क्रीज. ऍटॉमिक मास मध्ये जी इन्क्रीज होतीये ती इन्क्रीज जी आहे इट वॉज नॉट युनिफॉर्म. युनिफॉर्म म्हणजे कसं बघा, आता मी तुम्हाला 2 एक्झाम्पल देईल, मॉडर्न पिरियडिक टेबलचं आणि मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं. सो पहिल्यांदा आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं बघा. मेंडेलिव्ह पिरियडिक टेबलचं जर एक्झाम्पल बघाल तुम्ही तर याच्यामध्ये मेंडेलिव्हचा जो पिरियडिक टेबल आहे याच्यामध्ये इलेमेंटचं जर ऍटॉमिक मास बघाल तर यांच्यामधला डिफरन्स तुम्ही चेक करू शकता. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी बघा, कॅल्शियमचं ऍटॉमिक मास आहे 40, त्यानंतर टिटॅनियमचा आहे 48, त्यानंतर व्हॅनेडियमचा आहे 51. बघा, कॅल्शियमचा आहे 40, त्यानंतरचा नेक्स्ट जो दिलेला आहे व्हॅनेडियम त्याचा आहे 51, आणि तिसरा जो दिलेला आहे टिटॅनियम राहिला, टिटॅनियम जो दिलेला आहे त्याचा ऍटॉमिक मास आहे 48 आणि व्हॅनेडियमचा ऍटॉमिक मास दिलेला आहे त्यांनी 51. ओके, सो बघा ही इन्क्रीजिंग ऑर्डर झाली ऍटॉमिक मासची, पण याच्यामधली राईज युनिफॉर्म नाहीये. म्हणजे 40 आणि 48 याच्यामध्ये कितीचा डिफरन्स आला, 8 चा डिफरन्स आला. 48 नंतर डायरेक्ट 51 यांच्यामध्ये कितीचा डिफरन्स आला, 3 चा डिफरन्स आला. म्हणजे युनिफॉर्म नाहीये, कुठे जास्त डिफरन्स आहे ऍटॉमिक मास मध्ये, कुठे कमी डिफरन्स आहे. मग ऍटॉमिक मास मधली जी इन्क्रीज आहे ती इन्क्रीज युनिफॉर्म नसल्यामुळे दोन इलेमेंटच्या मध्ये किती इलेमेंट डिस्कवर होतील हे एक्झॅक्टली सांगता येत नव्हतं. फॉर एक्झाम्पल, कॅल्शियमचा ऍटॉमिक मास 48 आणि त्यानंतर डायरेक्ट टिटॅनियमचं 48 आहे. मग याच्यामध्ये 42, 44, 46 ऍटॉमिक मास असणारे इलेमेंट इथे मध्ये डिस्कवर होतील की नाहीच होणार हे एक्झॅक्टली सांगता येत नव्हतं. पण आता ह्याच ऐवजी दुसरे एक एक्झाम्पल बघा. मॉडर्न पिरियडिक टेबल तुम्ही शिकाल, नंतर पुढच्या लेक्चरला असणार आहे तो, पण त्याच्या आधी सांगते ती ऍटॉमिक नंबर नुसार केलेला आहे. समजा पहिल्या एलिमेंटचा ऍटॉमिक नंबर 1 आहे, नंतर 2, 3, 4, 5, 6 या पद्धतीनं इलेमेंटचा ऍटॉमिक नंबर कितीने इन्क्रीज होतोय, 1 ने इन्क्रीज होते. 6 नंतर डायरेक्ट जर 8 लिहिलेला असेल किंवा 8 ऍटॉमिक नंबर असणारा इलेमेंट असेल तर तुम्ही लगेच सांगू शकता की 2 इलेमेंटच्या मध्ये जर 1 ऍटॉमिक नंबरचा डिफरन्स असेल तर इथे डायरेक्ट 2चा असणार नाही. याचा अर्थ इथं मध्ये 7 ऍटॉमिक नंबर असणारा इलेमेंट जो आहे तो फ्युचर मध्ये डिस्कवर होऊ शकतो. हे इथं एक्झॅक्ट सांगता येतं जर यातली राईज युनिफॉर्म असेल तर. पण हे ऍटॉमिक मास मधली जी राईज आहे, जी इन्क्रीज आहे ती युनिफॉर्म नाहीये, त्यामुळे 2 इलेमेंटच्या मध्ये किती इलेमेंट डिस्कवर होतील हे एक्झॅक्टली सांगता येत नव्हतं. सो 3 डेमेरिट मी सांगितले मी तुम्हाला. फर्स्ट रिपीट करा, होल नंबर atomic mass of some element is same. Therefore, there was ambiguity regarding their position in the Mendeleev's periodic table. Second, isotope. Isotopes are discovered long after Mendeleev's periodic table. Now, these isotopes have different atomic masses. So, we have to give them different position. On the other hand, these isotopes have same chemical properties. So, we have to give them same place also.
So what to do? Same place or different place? This was the confusion regarding the isotope in Mendeleev's periodic table. And next is rise in atomic mass. atomic mass मध्ये जी राईज आहे ती इथे युनिफॉर्म नाही आणि युनिफॉर्म नसल्यामुळे दोन एलिमेंटच्या मध्ये किती एलिमेंट डिस्कवर होतील हे एक्झॅक्टली प्रेडिक्ट करता येत नव्हतं. तर हा तिसरा डिमेरिट. चौथा डिमेरिट बघा, पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला प्लेस दिलेली आहे ग्रुप नंबर 1 मध्ये, पहिल्या आडव्या ओळीमध्ये वरती हायड्रोजन दिलेलं आहे, पण हायड्रोजनची जी पोझिशन आहे त्याच्याशी रिलेटेड या टेबलमध्ये कन्फ्युजन होतं. आता कन्फ्युजन काय होतं हायड्रोजनच्या पोझिशनचं ते त्यांनी सांगितलेलं आहे. हायड्रोजन जो आहे तो दोन ग्रुपची सिमिलॅरिटी दाखवतो, एक अल्कली मेटल आणि दोन हॅलोजन. सो त्याच्याशी रिलेटेड जे दिलेले आहेत ते बघा व्यवस्थित बोर्डवरती. ओके, लास्ट जो डिमेरिट आहे तो आहे पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनच्या पोझिशनशी रिलेटेड काय प्रॉब्लेम आहे बघा. हायड्रोजनला प्लेस कुठे दिलेली आहे ग्रुप नंबर 1. ग्रुप नंबर 1 बघाल तर हायड्रोजनच्या खाली लिथियम, लिथियम नंतर नेक्स्ट दिलेला आहे सोडियम, सोडियम नंतर पुढचे एलिमेंट पोटॅशियम किंवा बाकीचे एलिमेंट असतील. तर या पद्धतीने हे जे एलिमेंट आहेत ते अल्कली मेटल आहेत. ओके, सो हायड्रोजन जो आहे तो काही प्रॉपर्टीज या अल्कली मेटल सारख्या दाखवतो आणि तो काही प्रॉपर्टीज हॅलोजन सारख्या, म्हणजे जसं की फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे सगळे जे आहेत ते हॅलोजन आहेत. सो हायड्रोजन काही प्रॉपर्टीज यांच्यासारख्या दाखवतो तर काही प्रॉपर्टीज तो क्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन या हॅलोजन सारख्या दाखवतो. मग हायड्रोजनला पोझिशन कुठे द्यायची? ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल बरोबर की हॅलोजनच्या ग्रुपमध्ये द्यायची, हे कन्फ्युजन क्रिएट झालं. मग आता इथं 2 चार्ट दिलेले आहेत त्यांनी बुकमध्ये, तर ते चार्ट समजून घ्या. आता पहिली जी सिमिलॅरिटी दाखवली ती हायड्रोजन आणि सोडियम. सोडियम काय आहे? अल्कली मेटल. कुठला? ग्रुप नंबर 1 मधला. मग त्याच्याशी कशी सिमिलॅरिटी बघा. हायड्रोजन जर क्लोरीन बरोबर कंबाईन झालं तर फॉर्म्युला तयार होतो HCl. तसा सोडियम जर क्लोरीन बरोबर कंबाईन झाला तर फॉर्म्युला होतो NaCl. नेक्स्ट बघा, हायड्रोजनची आणि ऑक्सिजनची रिएक्शन असते H2O आणि सोडियम आणि ऑक्सिजनच्या रिएक्शन मध्ये तयार होतो Na2O. त्यानंतर पुढे बघा, हायड्रोजनच्या सल्फर बरोबरचा फॉर्म्युला आहे H2S सल्फाइडचा फॉर्म्युला आणि सोडियमचा सल्फाइडचा फॉर्म्युला आहे Na2S. तुम्ही फॉर्म्युले चेक करू शकता. दोघांच्या फॉर्म्युलांमध्ये कशी आहे? सिमिलॅरिटी. म्हणजे हायड्रोजन कोणासारख्या प्रॉपर्टी दाखवतो? सोडियम सारख्या. आणि सोडियम कुठला आहे? ग्रुप नंबर 1 मधला अल्कली मेटल आहे. इन द सेम वे हायड्रोजन हॅलोजन बरोबर सुद्धा सिमिलॅरिटी दाखवतो. मग आता इथं दुसरं एक एक्झाम्पल घेतलंय क्लोरीन. क्लोरीन हे हॅलोजनचं एक्झाम्पल आहे. मग आता इथं कशी सिमिलॅरिटी आहे बघा. हायड्रोजनचा फॉर्म्युला लिहिताना आपण H2 लिहितो, तसं क्लोरीनचा फॉर्म्युला सुद्धा काय आहे? Cl2. त्यानंतर नेक्स्ट बघा, हा हायड्रोजन जर सोडियम बरोबर रिॲक्ट झाला तर फॉर्म्युला तयार होणार आहे NaH.
आणि जर हा क्लोरीन सोडियम बरोबर रिॲक्ट झाला तर फॉर्म्युला तयार होणार आहे NaCl. दोन्ही फॉर्म्युले सेम सोडियम बरोबरच्या रिॲक्शनचे. त्यानंतर जर हायड्रोजन कार्बन बरोबर रिॲक्ट झाला तर फॉर्म्युला असेल CH4 मिथेन. आणि जर क्लोरीन कार्बन बरोबर रिॲक्ट झाला तर फॉर्म्युला असेल CCl4. ओके, टेट्राक्लोराइड. ओके, तर या पद्धतीनं हायड्रोजननी काही प्रॉपर्टीज कोणासारख्या दाखवल्या, हॅलोजन सारख्या, आणि काही कोणासारख्या दाखवल्या, अल्कली मेटल सारख्या. सो देअर इज कन्फ्युजन रिगार्डिंग पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला पोझिशन कुठे द्यायची, अल्कली मेटल बरोबर द्यायची की हॅलोजन बरोबर द्यायची, हे कन्फ्युजन याच्या पिरियडिक टेबल मध्ये राहिलं. सो हे मी 4 डिमेरिट तुम्हाला सांगितले. याच्यावरती जर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला तर हे मेन डिमेरिट्स तुम्हाला नोटबुक मध्ये लिहायचे आणि हे लर्न करायचे. याच्यामधलं फर्स्ट डिमेरिट एकदा रिवाइज करा. पहिलं डिमेरिट होतं, येस, फर्स्ट डिमेरिट वॉज होल नंबर ऑफ atomic mass of some element is same. काही एलिमेंटच्या atomic mass of whole number जो आहे तो सेम आहे. So there was ambiguity, confusion regarding their position in the periodic table. सेकंड जो पॉइंट सांगितला तुम्हाला याच्यामध्ये डिमेरिटचा तो होता तो म्हणजे नेक्स्ट इज आयसोटोप. आयसोटोप्स आर डिस्कवर्ड लॉंग आफ्टर दी मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल नंतर बऱ्याच दिवसानंतर आयसोटोप डिस्कवर झाले. नाउ these isotopes have different atomic masses but same chemical properties. So different atomic masses are there, so they should be given different position. On the other hand, they have same chemical properties, so they have to be given same position also. So there was confusion regarding the position of isotope. And third demerit was regarding rise in atomic mass. Rise in atomic mass was not uniform, therefore it become difficult to predict how many elements are going to be discovered in between two heavy elements. atomic mass मध्ये राईज युनिफॉर्म नसल्यामुळे दोन हेवी एलिमेंटच्या मध्ये फ्युचर मध्ये एलिमेंट डिस्कवर होईल की होणार नाही हे एक्झॅक्ट सांगता येत नव्हतं. आणि सगळ्यात शेवटचं सांगितलं पोझिशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनला पोझिशन कुठे द्यायची, ग्रुप नंबर 1 अल्कली मेटल बरोबर की हॅलोजन बरोबर द्यायची, कारण तो काही प्रॉपर्टीज अल्कली मेटल सारख्या दाखवतो तर काही प्रॉपर्टीज तो हॅलोजन सारख्या दाखवतो. सो इन दिस वे we have learned demerits of Mendeleev's periodic table. आणि आजचा होमवर्क हा असेल की हे जे डिमेरिट आहे ते तुमच्या ओन लँग्वेज मध्ये नोटबुक मधून लिहून काढायचे. आणि याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी लक्षात ठेवताना पहिल्या ह्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं कोबाल्ट अँड निकेल. हे लक्षात ठेवलं तर तुमच्या लक्षात राहील की कोबाल्ट आणि निकेलचा ॲटॉमिक मास सेम आहे, होल नंबर ॲटॉमिक मास सेम आहे. सो पोझिशनशी रिलेटेड कन्फ्युजन आहे. दुसरे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आयसोटोप. आयसोटोप मध्ये लक्षात येईल डिफरंट ॲटॉमिक मासेस बट सेम केमिकल प्रॉपर्टी. सो पोझिशन बद्दल पुन्हा कन्फ्युजन. तिसरं लक्षात ठेवायचे राईज इन ॲटॉमिक मास. एवढं जरी लक्षात ठेवलं तरी लक्षात येईल की राईज इन ॲटॉमिक मास इज नॉट युनिफॉर्म, देअरफॉर वी कॅन नॉट प्रेडिक्ट एक्झॅक्टली हाऊ मेनी एलिमेंट आर गोइंग टू बी डिस्कवर इन बिटवीन टू हेवी एलिमेंट. आणि लास्ट पोझिशन ऑफ हायड्रोजन. एवढं लक्षात ठेवलं तरी सांगता येईल हायड्रोजन दोन ग्रुपची सिमिलॅरिटी दाखवतो, अल्कली मेटल ॲज वेल ॲज हॅलोजन. आणि हे दोन चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचे, सिमिलॅरिटी सांगायचे. सो हे कन्फ्युजन आहे की त्याला ग्रुप नंबर 1 मध्ये अल्कली मेटल बरोबर लिहायचं की त्याला हॅलोजन बरोबर प्लेस करायचं. सो दीज आर दी डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. नाव नेक्स्ट त्यांनी यूज युअर ब्रेन पॉवर मध्ये काही क्वेश्चन दिलेले आहेत. सो बघा काय क्वेश्चन आहे. फर्स्ट, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ ऑक्साइड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. तर काही एलिमेंटचे नेम दिलेत, मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल रिफर करायचं आणि यांच्या ऑक्साइडचे फॉर्म्युले लिहायचे. फॉर एक्झाम्पल सोडियम. सोडियमच्या ऑक्साइडचा फॉर्म्युला कसा लिहिणार, तर मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल मध्ये सोडियम शोधायचा. ग्रुप नंबर 1 मध्ये सोडियम आहे. सोडियमला शोधल्यानंतर त्याच्यावरती ऑक्साइडचा जनरल फॉर्म्युला दिलाय, म्हणजे सोडियमच्या कॉलमच्या वरती त्यांनी असं लिहिलेले R2O. आणि R2O जर असेल तर सोडियमचा फॉर्म्युला लिहिताना R च्या ऐवजी सोडियम लिहायचा, वरती जो तो लिहिलाय तो इथं बॉटमला लिहायचा आणि O लिहायचा. हा झाला सोडियम ऑक्साइडचा फॉर्म्युला. सेम आहे सिलिकॉन. सिलिकॉन बघा ग्रुप नंबर 4 मध्ये सिलिकॉन सापडेल. सिलिकॉनच्या ग्रुपमध्ये वरती फॉर्म्युला दिलेला आहे RO2. सो सिलिकॉनचा फॉर्म्युला R च्या ऐवजी तुम्ही सिलिकॉन लिहिणार, हा O आणि वरचा इथे लिहायचा SiO2. सो या पद्धतीने तुम्हाला या सगळ्या एलिमेंटच्या ऑक्साइडचे फॉर्म्युले जे आहेत ते लिहायचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन जो दिलेला आहे, राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युले ऑफ कंपाऊंड ऑफ द फॉलोइंग एलिमेंट विथ हायड्रोजन बाय रेफरिंग टू द मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. काही एलिमेंटचे नेम दिलेले आहेत
आणि यांना मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल रिफर करून यांच्या हायड्रोजन बरोबर कसा फॉर्म्युला तयार होईल ते लिहायचे. फॉर एक्झाम्पल फर्स्ट एलिमेंट दिलाय कार्बन. आता कार्बन बघा, कार्बन जो आहे तो आहे ग्रुप नंबर 4 मध्ये आणि कार्बनच्या हायड्राइडचा फॉर्म्युला तिथं जनरल फॉर्म्युला दिलाय RH4. इथं R च्या ऐवजी जर आपण कार्बन लिहिलं, हा हायड्रोजन आणि बॉटमला 4, सो फॉर्म्युला तयार झाला CH4. या पद्धतीनं हायड्रोजन बरोबर काय फॉर्म्युले तयार होतील ते फॉर्म्युले तुम्हाला या ठिकाणी तयार करायचे. आणि इथं आपला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे. सो आतापर्यंत आपण जे शिकलो याच्यामध्ये तुम्हाला मेन काय लक्षात ठेवायचंय ते फक्त एकदा सांगते. त्याच्यामध्ये फर्स्ट तुम्हाला लक्षात ठेवायचंय डोबेरायनियर ट्रायड लॉ लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट त्याचे एक्झाम्पल बुक मध्ये दिलेले अलॉंग विथ देअर ऍटॉमिक मासेस, ऍटॉमिक मास बरोबर ते एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. आणि एकच डिमेरिट सांगितलंय ते म्हणजे त्यावेळेसचे सगळे इलेमेंट या लॉ नुसार क्लासिफाय करता आले नाही. त्यानंतरचं नेक्स्ट आपण बघितलं न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह, व इथंही पहिल्यांदा लॉ लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांनी दिलेला टेबल जो आहे तो लक्षात ठेवा आणि खाली टेबलच्या खाली त्याच्यामध्ये काही ड्रॉबॅक किंवा लिमिटेशन दिले न्यूलँड टेबलचे, तर ते लिमिटेशन्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतरचा नेक्स्ट जो बघितला आपण मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. या टेबलमध्ये मेन या पिरियडिक टेबल कन्स्ट्रक्ट करताना 2 मुद्दे लक्षात घेतलेले लक्षात ठेवा. एक ऍटॉमिक मास आणि 2 फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज. दुसरं तुम्हाला लक्षात ठेवायचंय मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ. मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ नंतर मेरिट्स आणि डिमेरिट्स ऑफ मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल. आणि इथे आपला मेंडेलिव्ह पिरियडिक टेबल कम्प्लीट झाला. 3 सँटीचं क्लासिफिकेशन कम्प्लीट झालेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आपण स्टडी करणार आहे मॉडर्न पिरियडिक टेबल. तर आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. थँक्यू.